डिअर स्टुडंट्स, आज आपण इंग्लिश मीडियमचा मराठीचा जो पेपर आहे त्याचे आन्सर्स बघणार आहोत. मी आज डायरेक्टली एक्सपर्ट टीचर्सनाच इन्व्हाइट केलेलं आहे तुम्हाला गाईड करण्यासाठी. सो ह्याच्या पुढचं गायडन्स प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आज त्या टीचर्स देतील. ठीक आहे. आरामात सुरू करू. तुम्ही नुसतं बोलत जा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला मराठीचा पेपर झाला आहे. इंग्लिश मिडियमचा पहिला खूप छान पेपर आहे. अगदी सोपाच पेपर आलेला आहे. तर आपण सुरुवात करूया पहिल्यापासून उत्तर बघण्यासाठी. तर आपल्याला पहिला जो पॅसेज आलेला आहे त्या पॅसेजमधून पहिला उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानावर येणारी 2 वाक्य. पॅसेजमध्ये सरळ सरळ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उत्तर दिलेलं आहे. पहिल्याच 2 ओळीमध्ये आहे. पहिल्या ओळीमध्ये दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे बघा, नाही ती भानगड आणि उगीच हात दाखवून अवलक्षण. आणि तिसरं वाक्य, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं. या तिन्हीमधलं तुम्ही कोणतेही 2 लिहिले असतील तरी तुम्हाला मार्क मिळणारच आहेत, काही प्रश्न नाही. नंतर जे आहे आकृतिबंध पूर्ण करा. कार्डावर दाखवलेले वजन. इथं पॅसेजमध्ये आपल्याला बरोबर 2 महिन्यात 181 पौंड. कार्डावर दाखवलेलं वजन किती आहे तर 181 पौंड असं उत्तर आहे त्याचं. नंतर लेखकाच्या आस्था वाढू लागलेले शब्द आपल्या पॅरेग्राफमध्येच आहे बघा, की प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्य या शब्दांबद्दलची त्यांची काय झालेली होती, आस्था वाढू लागली होती. म्हणजे आपल्याला उत्तर एका चौकटीमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ, दुसऱ्या चौकटीमध्ये चरबीयुक्त द्रव्य असं लिहावं लागणार आहे. स्वमतचा प्रश्न आहे. वजन कमी करण्यासाठी लेखकांनी केलेले प्रयत्न ते तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचे आहेत. प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो लिहिण्याची पद्धत, पण पाठाला अनुसरून दिलेल्या पॅरेग्राफला अनुसरून वजन कमी करण्यासाठी लेखकाने कोणते प्रयत्न केले हे तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचं आहे. दुसरा उतारा आपला आहे बघा. त्या दुसऱ्या उतार्यामधला जो आकृती पूर्ण करा पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या रेखामावशी आहेत त्या रेखामावशींची कामे आपल्याला 2 चौकटीमध्ये लिहायचे आहेत. तर रेखामावशी कोणती 2 कामे करत होत्या? आल्याला त्यांनी भांड्याकडे सिंकमध्ये गेल्या म्हणजेच भांडी घासण्याचं काम करत होत्या, आणि दुसरं म्हणजे फरशी पुसणे. ही दोन्ही कामे तुम्हाला तिथं लिहायची आहेत. तुम्हाला तिथं 2 मार्क मिळून जातील. नंतरचा जो प्रश्न आहे ते चौकटी पूर्ण करा. त्या चौकटी पूर्ण करामध्ये दार उघडणारा याचं उत्तर आपल्याला पॅसेजमध्ये आहे अभिषेक. पहिलंच आहे बघा शब्द, अभिषेकनं दार उघडलं म्हणजे दार उघडणारा अभिषेक. फरशी पुसणाऱ्या अर्थातच रेखामावशी. नंतर अभिषेकचा आतेभाऊ, त्याचं पण इथं आपल्याला बघा नाव दिलेलं आहे, सुमित नाव आहे त्याचं, तो कानपूरहून आला आहे. म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ, त्याचं उत्तर काय येणार आहे सुमित. आणि स्वच्छतेची भुक्ती कोणतर स्नेहल. हे सुद्धा पॅसेजमध्येच आहे, आपल्याला कुठं जास्त सोमत आहे बघा मुलांना. सर्वांनी आठवड्यातून एकदा तरी सायकलचा वापर करावा या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ. आता हेही तुम्हाला स्वतःच्या ओनवर लिहायचं आहे. प्रत्येकाचं लिखाण किंवा प्रत्येकाचं लिहिणं वेगळं असणार आहे. तरी पाठाच्या आधारे आठवड्यातून एकदा तरी सायकल का वापरावी याचा विचार करून तुम्हाला काय करायचं आहे, स्वमत लिहायचं आहे. त्याच्यानंतर अपठित उतारा आहे आपल्याकडं. अपठित उतार्यामध्ये शिक्षणामुळे मानवाच्या विकसित होणाऱ्या शक्ती. सरळ सरळ आपल्या पॅरेग्राफमध्येच उत्तर आहे, इथं कुठं जायची गरज नाही आपल्याला. तर बघा पहिल्याच ओळीमध्ये आहे, शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते. म्हणजे शिक्षणामुळे मानवाच्या विकसित होणाऱ्या शक्ती कोणत्या, तर एक चौकटीमध्ये आपल्याला बौद्धिक शक्ती लिहायचं आहे आणि दुसऱ्यामध्ये मानसिक शक्ती लिहायचं आहे. त्याच्याचमध्ये आता एक बदल म्हणता येईल, किंवा नंतरचे 2 प्रश्नसुद्धा आपल्याला 1 मार्कालाच येतात, पण इथं 2 मार्काला टिप द्या असं आलेलं आहे. आणि स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम लिहा, हे तुम्हाला पॅरेग्राफमध्ये दिलेलं नाही. ते तुम्हाला सारासार बुद्धीने विचार करून स्त्री शिक्षणाचे फायदे काय आहेत, चांगले परिणाम काय आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे. आता 2 मार्कासाठी आहे बघा, टिपा लिहा स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम. तर इथं आपल्याला स्त्री शिकल्यानंतर काय चांगले परिणाम होतील ते कमीत कमी 4 पॉईंट जरी तुम्ही लिहिले ना तरी तुम्हाला 2 मार्क मिळून जाणार आहेत. मग स्त्री शिकल्यानंतर समाज सुधारेल, घर सुधारेल, जे इन जनरल तुम्ही लिहू शकता त्या गोष्टी जरी लिहिल्या तरी तुम्हाला त्याच्यातून मार्क मिळणार आहेत.
4-5 पॉईंट लिहिले, खूप झाले, पुष्कळ झाले, काही प्रॉब्लेम नाही आहे. नंतर आपला पद्य विभाग येतो आहे. पद्य विभागामध्ये आपल्याला 2 दिवस ही कविता आलेली आहे आणि त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे ते एका शब्दात उत्तर लिहायचं आहे आपल्याला. तर कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट कोणती? तर ती म्हणजे हात आहे बाळांनो. कवीचा जवळचा मित्र, तर त्याचं उत्तर अश्रू असं आहे. नंतर दुसरं आहे बघा, कृती पूर्ण करा. कवीचा प्रयत्नवाद व आशावाद दाखवणारी ओळ लिहायची आहे तुम्हाला. नंतर दारिद्र्याकडे घाण पडलेले हात या शब्दसमूहाचा अर्थ लिहायचा आहे. त्याच्यामध्ये दारिद्र्याकडे घाण पडलेले हात म्हणजे काय रे? तर कवीने आपले जीवन जगण्यासाठी कोणते कष्ट केले आणि ते कष्ट करत असताना सुद्धा त्यांना कशा पद्धतीनं गरिबीचा दारिद्र्याचा सामना करावा लागला, हा अर्थ तुम्हाला तिथं लिहायचा आहे. नंतर इथं कवीचा प्रयत्नवाद व आशावाद दाखवणारी ओळ तुम्हाला शोधायची आहे. तर त्याच्यामध्ये पुढचा शब्द अर्थ आहेत बघा, शब्द दिलेत आणि त्या शब्दांचे अर्थ लिहायचे आहेत तुम्हाला. दारिद्र्य, गरिबी, हरगडी, प्रत्येक वेळी, सहाय्य, मदत, दुनिया, जग. कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ म्हणजे भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. नंतर आपल्याकडं शब्द आहेत, पुढील शब्दांचा अर्थ लिहा. तर पहिला शब्द आहे दारिद्र्य, त्याचा अर्थ होतो गरिबी. हरगडी, प्रत्येक वेळी, सहाय्य, मदत, दुनिया, जग. पुढचा प्रश्न आहे, कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य याबाबत तुमचे विचार स्पष्ट करायचे. म्हणजे थोडक्यामध्ये इथं जीवन सत्य म्हणजे ही जी आपली कविता आहे 2 दिवस, त्याचा भावार्थ जरी तुम्ही लिहिला ना तरी तुम्हाला इथं मार्क मिळून जाणार आहेत या सोमतमध्ये. नंतर इथं अंकिला मी दास तुझा आणि स्वप्न करू साकार यांचं ॲप्रिशिएशन आले. तुम्हाला कोणतीही एक कविता घ्यायची आणि त्या कवितेचा कवी कोण, कवितेचा विषय, ती का आवडली किंवा नाही आवडली त्याचं, आणि काय ओळी दिल्यात त्या ओळींचा अर्थ आणि जे शब्द दिलेत त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक सांगते, प्रस्तुत कवितेचे कवी आपण जर अंकिला मी दास तुझा घेतला तर त्याचे संत नामदेव येणार आहे बाळांनो. त्याचा कवितेचा विषय काय? श्री विठ्ठलाला नामदेवाने आई मानले नाही आणि आईप्रमाणे त्यांनी माझा सांभाळ करावा, आहे ना. ह्या गोष्टी आपल्याला इथं या कवितेमध्ये सांगितलेल्या आहेत. आता ही तुम्हाला का आवडली हे प्रत्येकाचं वेगळं असं मत असू शकतं, त्यामुळे तुम्ही ते लिहा. आता इथं एक ओळ दिली, वनवा लागला से वनी पाडस चिंतित हरणीमध्ये, म्हणजे जंगलामध्ये वनवा लागलाय, वनामध्ये वनवा लागलाय. वनवा म्हणजे माहिती आहे ना, मोठी आग. आणि ती आग लागलेली जेव्हा आई बघते, कोणती आई तर हरणी जेव्हा बघते तेव्हा तिचं पाडस त्या वनव्यामध्ये सापडलंय का अशी ती चिंतित होते, काळजी करते आणि ती काय करते ते धावत येते, असा या ओळींचा अर्थ आहे. आता या कवितेमध्ये शब्दांचा अर्थ, माता म्हणजे आई, कनवाळू म्हणजे दयाळू, काज म्हणजे काम आणि धेनू म्हणजे गाय. हां, नंतरचा आपला जो विभाग आहे तो विभाग 3. विभागामधील आपण प्रश्न 2 मधील आ बघतोय. त्याच्यामध्ये आपण अंकिला मी दास तुझा याचं माहिती बघितली. आता आपल्याला दुसरी कविता जी आलेली आहे त्याला और म्हणून, तर तिचं नाव आहे स्वप्न करू साकार. आता या प्रस्तुत कवितेचे कवी आहेत किशोर पाठक आहेत. आता ही प्रस्तुत कविता तुम्हाला का आवडली त्याचं कारण तुम्ही इथं लिहायचं आहे. इथं आपल्याला ओळ दिली, त्या ओळीचा अर्थ लिहायचा आहे. या देशाच्या मातीवरती आमचा अरे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. म्हणजे या देशाच्या मातीवर आमचा अधिकार आहे, आम्ही नव्या पिढीची मुलं आहोत आणि नव्या पिढीने आम्ही काय करणार आहेत, नवीन युग तयार करणार आहे आणि नवीन युगामध्ये आमचं असं एक स्वप्न साकार करणारे, पूर्ण करणारे, असं तुम्ही त्याचा अर्थ लिहायचा आहे. आता पुढं आपल्याला 4 शब्द दिलेत, त्याचा अर्थ लिहायचा आहे. विभव म्हणजे वैभव, शक्ती म्हणजे ताकद, विश्व म्हणजे जग, हस्त म्हणजे हात. नंतर आपला विभाग 3 आहे, स्थूल वाचन आहे आणि त्या स्थूल वाचनामध्ये अगदी सगळ्यांच्या परिचयाची, सगळ्यांची पाठ असणारी जी टीप आहे ते डॉक्टर होमे बाबा आणि तीच पडलेलं आहे, त्यामुळं तुम्हाला बऱ्यापैकी हे लिहिता येणारच आहे, त्यात काही विषयच नाही. दुसरं आहे ते पंथीच्या उदाहरणातून जाता असताना या कवितेत व्यक्त झालेला विचार, म्हणजे पंथीच्या उदाहरणातून जाता असताना या कवितेमध्ये लेखकाला काय सांगायचं आहे
तो विचार आपल्याला इथं लिहायचा आहे. त्याचबरोबर थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस, या विधानाची यथार्थता म्हणजे योग्यता, ते जगणं कॅक्टस, हे जे स्थूलवाचन आहे या स्थूलवाचनाच्या आधारे तुम्हाला इथं लिहायचं आहे. एकंदरीत स्थूलवाचनामध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क मिळायला काही अवघड नाही, कारण सगळे सोपेच प्रश्न आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा हक्काचे मार्क मिळणारा विभाग जो 4 आहे तो म्हणजे भाषा अभ्यास. याच्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क मिळणारच आहेत, कारण सगळ्या व्याकरणाचे प्रश्न कसे आहेत, अगदी सोपे आलेत. पहिला प्रश्न आहे, पुढील वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा. बघितला बघेच लगेच लक्षात येते. शाब्बास, चांगले काम केलेस तू. हे कुठलं वाक्य आहे तर उद्गारार्थी वाक्य आहे. मुलांनो रांगेत चला. आता इथं मात्र मुलांचं कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता आहे. मुलांनो रांगेत चाला म्हटलं की ते आज्ञार्थी यायला पाहिजे, पण मुलांनो रांगेत चला म्हणजे हे वाक्य आहे विधानार्थी वाक्य. इथं दुसरा प्रश्न आहे बघा, पुढील वाक्यांचे रूपांतर सूचनेनुसार करा. ही कल्पना चांगली आहे. वाक्य करायचे नकारार्थी आपल्याला, तर ही कल्पना वाईट नाही. वाईट नाही म्हणजे चांगली आहे. इथं आपल्याला फक्त काय करायचं, नकार दाखवायचे, पण वाक्याचा अर्थ ॲज इट इज तसाच ठेवायचा आहे. म्हणजे उत्तर आहे ही कल्पना वाईट नाही. जगात सर्वसुखी असा कोण आहे. विधानार्थी करा. जगात सर्वसुखी असा कोण आहे प्रश्नार्थी वाक्य आहे, आणि आपल्याला काय करायचे, विधानार्थी करायचे. जगात सर्वसुखी असा कोणी नाही असं त्याचं उत्तर होते. पुढील बघा, पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचे. 3 वाक्यप्रचार दिलेत आपल्याला इथं. रममाण होणे म्हणजे गुंग होणे. तुम्ही काहीही तुमच्या वाक्यात त्याचा उपयोग करू शकता, जसं की मी अभ्यास करण्यात रममाण होऊन गेलो होतो वगैरे. दुसरं झोकून देणे म्हणजे समरस होणे. मी कोणतेही काम करताना स्वतःला झोकून देतो असंही त्याचं वाक्य तयार करता येऊ शकतं. नंतर तिसरा वाक्यप्रचार आहे तो म्हणजे अंगाचा तिळपापड होणे म्हणजे खूप राग येणे. मला पुस्तक मिळालं नाही म्हणून माझ्या अंगाचा तिळपापड झाला वगैरे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं असे वाक्य तयार करून याचे 4 मार्क तुम्हाला बिनधास्त मिळतीलच. नंतर भाषिक घटकावर आधारित कृती आहेत. त्याच्यामध्ये समानार्थी शब्द आहेत. झाड, झाडाचा समानार्थी शब्द आपण वृक्ष लिहू शकतो. घरला गृह लिहू शकतो. नंतर आहे दुसरा विरुद्धार्थाचे शब्द आहेत. त्याच्यामध्ये प्रामाणिक, त्याला अप्रामाणिक असा विरुद्धार्थी शब्द आहे. सावधला बेसावध असं आहे. पुढे बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे. समाजसेवा करणारा म्हणजे समाजसेवक. त्याच्या पुढे शब्दांचे वचन बदलायचे. रस्ता, रस्ते, भिंत, भिंती. नंतर बघा, अचूक शब्द ओळखायचा आहे. इथं गाराणी हा शब्द दिला आहे आपल्याला. तो 4 प्रकारे लिहिलेला आहे. 4मध्ये एकच बरोबर आहे आणि बाकीचं चुकलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये 1, 2 आणि 3 नंबरचा जे गाराणी शब्द लिहिलेला आहे तो बरोबर आहे. आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला प्रक्रिया हा शब्द दिला आहे. या 4मधील पहिल्या नंबरला जो लिहिलेला प्रक्रिया आहे वर्ड तो बरोबर आहे. त्याच्या पुढं बघा, पुढील विरामचिन्हांची नावं लिहायच्यात. पहिलं आहे प्रश्नचिन्ह, दुसरं आहे अर्धविराम, तिसरं आहे उद्गारार्थी चिन्ह आणि चौथं आहे ते म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह. पुढचा विभाग 5 सुरू होतोय तो म्हणजे उपयोजित लेखन. त्याच्यामध्ये पहिल्यांदा पत्रलेखन आहे बघा. खूप छान पत्र आणि सोपं आलेलं आपल्याला. इथं त्यांनी सगळं तुम्हाला ऑलरेडी दिलेलंच आहे. आणि त्याच्यामध्ये शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र तुम्हाला ट्रस्टच्या व्यवस्थापकांना लिहायचं आहे. इथं ट्रस्टच्या व्यवस्थापकांचं नाव, संपर्क वगैरे सगळं लिहिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःचं असं काय वेगळं लिहायचंच नाही आहे. वर व्यवस्थापक म्हणून हिरवाळी ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे. नंतर माननीय व्यवस्थापक वगैरे. त्याच्या खाली हा तुम्हाला जो दिला आहे तो विषय लिहून तुम्हाला इथं रोपांची मागणी करायची. एक म्हणजे इथं महत्त्वाचा पॉईंट आहे बाळांनो, तो म्हणजे तुम्हाला तिथं बिल वगैरे द्या, देयक द्या असं लिहायची गरज नाही, कारण इथं रोपांची मोफत वाटप झालेलं आहे. त्यामुळं फक्त तुम्हाला ते मागवायचं आहे. ठीक आहे. नंतर दुसरा बघा, सारांश लेखन आहे. जो आपल्याला इकडं अपठित उतार आला आहे त्या अपठित उतार्याचा सारांश तुम्हाला करायचा आहे. पण मी सांगेन की तुम्ही केलंच असेल. सारांशपेक्षा पत्रलेखनाला पसंती द्या. तर मार्क तुमची व्यवस्थित लिहिल्यानंतर कुठेही जात नाहीत. आणि नंतर आपल्याला आली आहे जाहिरात. तर जाहिरात बघा कोणती आहे. फुलपाखरांच्या जगात नाव नोंदणी आवश्यक. राष्ट्रीय उद्यानात जंगल भ्रमंती, फुलपाखरांच्या विश्वांचा रोमहर्षक अनुभव, जंगल भ्रमंती संस्था तापळा. मला जाहिरात लेखन करायचं आहे फुलपाखरांच्या जगातमध्ये, म्हणजे राष्ट्रीय उद्यानातील जंगल भ्रमंती. थोडक्यात राष्ट्रीय उद्यानातील जंगलामध्ये जी काही भ्रमंती असते त्याच्या संदर्भात तुम्हाला ती जाहिरात करायची आहे. आणि
इथं तुम्हाला जाहिरात दिलेलीच आहे ऑलरेडी. ती जाहिरातीचे बघून तुम्हाला इथं प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची तुम्हाला काय करायचे आहेत, उत्तरं द्यायची आहेत. इथं सगळं दिलेलंच आहे बघा. पहिला प्रश्न आहे, जंगल भ्रमंतीसाठी नोंदणी शुल्क. इथं नोंदणी शुल्क किती दिलेलं आहे तुम्हाला, तर 10 ते 15 वयोगटासाठी 200 रुपये दिलेला आहे. उद्यानात भ्रमंती करण्यासाठीचा वयोगट कुठला आहे, तर तो 10 ते 15 असा आहे. नंतर उद्यानात फिरण्याचा कालावधी तर 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर असा आहे. नंतर आयोजक संस्थेचे नाव, कुणी आयोजन केलेलं आहे याचं, तर राष्ट्रीय उद्यानातील जंगल भ्रमंती. आणि आयोजक संस्था कुठली आहे, तर जंगल भ्रमंती संस्था तापोळा. जंगल भ्रमंती संस्था तापोळा हे कोण आहेत, आयोजक आहेत. नंतर बातमी आहे बाळांनो. बातमी अगदी काल परवाच आपण हा कार्यक्रम हे केलेला आहे, त्याच्यावरच आहे 27 फेब्रुवारीचा, म्हणजे मराठी भाषा दिनाचा. आणि हा लिहित असताना, ही बातमी लिहित असताना तुम्ही तारीख तुम्ही 28 दुसऱ्या दिवसाची टाकायची असते, कारण आदल्या दिवशी बातमी घडून गेलेली असते. त्याचं लेखन आपण दुसऱ्या दिवशी करत असतो. म्हणजे बातमी लेखन ही तुम्हाला खूप सोपं आलेलं आहे. नंतर कथा आहे, ते कथा मुद्द्यांना वाचून तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर निबंधामध्ये, प्रसंग लेखनामध्ये शालेय प्रजासत्ताक दिन आला आहे, तुम्हाला इथं ऑलरेडी पूर्वतयारी, ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोगते असे पॉईंट दिलेले आहेत. त्या पॉईंटला धरूनच तुम्हाला लिहायचं आहे. नंतर आत्मकथनमध्ये तर मी क्रीडांगण बोलतोय, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पॉईंट, अतिक्रमण, आजची स्थिती, खंत, आनंद, महत्त्व, टीव्हीचा प्रभाव वगैरे सगळे दिलेले आहेत. त्यामुळं तिथं तुम्हाला स्वतःचं असं वैयक्तिक काही न वापरता त्या मुद्द्यांना धरून जरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला छान मार्क मिळून जातील. आणि नंतर वैचारिक निबंधामध्ये मी माझ्या देशाचा नागरिक या विषयावर आपल्याला काय करायचं आहे, निबंध लिहायचे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत आणि या मुद्द्याला अनुसरून काय करायचं, तुम्हाला लिहायचं आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही पेपर सोडवला असेल तर खूप छान मार्क्स तुम्हाला मिळतील. थँक्यू.